1 लाख के पार दर्शक जुड़ेंगे। विक्की सर को मैं खासकर धन्यवाद देना चाहूंगा। लोन है सर। ओ सर या स्टार्ट। पूर्वज अन्ना करेंगे इस मैच का शुरुआत गेंदबाजी से। अच्छी गेंद थी, उठा के खेलने के प्रयास, किनारा लिया यहाँ पर और ये दोनों के चक्कर में ये क्या छूटा, क्या छूटा मैच खटा जैसी परिस्थिति यहाँ पर। यहाँ बढ़िया मौका था भाई, थोड़ा सा नाखुश होंगे गेंदबाज। पूर्वज अन्ना थोड़ा सा नाखुश होंगे यहाँ पर। मजबूर किया था बल्लेबाज को उठा के खेलने के लिए और यह विकेट यहाँ पर मिलते मिलते बच गया। साखरे लायंस की यह बड़ी टीम है। और यह देखेंगे यहाँ पर गैप में खेला हुआ, यहाँ पर बड़ा चौका मिलता हुआ। लगाओगा ना। आर्यन रेस्टोरेंट, अर्धापूर बायपास, प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे। और एक बार, और इस बार थोड़ा सा बड़ा शॉट खेलने के फिराक में थे। अच्छी गेंद थी, नीची रही और इसके बावजूद 1 रन मिलता हुआ यहाँ पर। अच्छा वापसी की है पूर्वज अन्ना ने इस गेंद पर। अब यहाँ पर मिसफील्ड थोड़ी सी हुई है, देखना चाहेंगे रन। डिक्लेयर जोन में 2 रन यहाँ पर मिलेंगे।
तुझ्या जवानी नग तुझे इशारा नग अनकाळचा बनवाडी नायका. ठीक है इस बार बढ़िया कमबैक की. यहाँ पर विकेट मिलता हुआ पूर्वज अन्ना कानड़े और की समाप्ति. आखिरकार सफलता पाने में यहाँ पर क्या बढ़िया यहाँ पर गेंद डाली थी. शायद नाखुश थे, क्या छूटा था एक. उसके बावजूद दो चौके खाने के बावजूद आखिरकार सफलता पाने में यहाँ पर सफल रहे पूर्वज अन्ना कानोड़े. अब देखना चाहेंगे दूसरी ओवर में कौन आता है. दूसरा ओवर लेकर बैटिंग लाइन है इनके पास. साखर लाइंस की बड़ी टीम है ये. डीजे बहुत बज रहा है आज. काफी खुश है दर्शक. यही ना आले म्हणून वाजायला लागली. आणि याचा आवाज सुद्धा येणे गेला. आज जरासं बरं आलं. सेटिंग जमना गेली. सेटिंग जमना गेली. अब अगली गेंद और यहाँ पर थोड़ा सा चूके. यहाँ पर थोड़ा सा नॉप करा दिया जाएगा. काफी ये हाथ से छूटी शायद गेंद. थोड़ी सी दिक्कत में गेंदबाज. फिर फ्री हिट का मौका है बल्लेबाज के पास. जगदीश राठौड़ काफी दिनों से यह क्रिकेट खेलता है खिलाड़ी. लगभग 2002 से अब तक खेलते आ रहा है ये खिलाड़ी. अब देखेंगे अगली गेंद. बोलो केदार सूर्यवंशी. जगदीश राठौर ने बल्ला चलाया लेकिन यहाँ पर क्या बढ़िया ये फन हरी पाटिल द्वारा. भाई आसान नोप था ये फ्री हिट का. हमें भी पता नहीं चला भाई. फ्री हिट था ये. बाल बाल बच गया बल्लेबाज. खुश हुए थे थोड़ी देर. और ये यहाँ पर विकेट. भाई ये फ्री हिट में कैच लिया और सही गेंद में भी कैच लेना चाहिए ऐसा. ओ बाय फटका मारलाय भावाना. वर वा चौक. काय चौकार मारलाय. कानात हाणल्यासारखा हा चेंडू. पार
शायद थोड़ा सा बल्ला बल्ला केदार जाधव की अगली गेंद, और ये अच्छा शॉट है, यहाँ पर गैप में धकेला हुआ शॉट था ये। देखना चाहेंगे रन कितने आते हैं। एक ही रन मिलेगा यहाँ पर। और बस का बंद केला काय? हाँ, केदार जाधव की अगली गेंद, सामना करेंगे जगदीश राठौड़, काफी क्षमता इनमें। और ये कट शॉट खेला यहाँ पर, देखना चाहेंगे रन कितने आते हैं इस गेंद के। और ये धीरे धीरे गेंद जा रही है, अच्छी फील्डिंग वहां पर, यहाँ पर सूझबूझ की कमी दिखाई दी। बाल बाल बच गए यहाँ पर, विकेट होते होते बचा यहाँ पर। भाई तालमेल की यहाँ पर कमी थोड़ी सी दिखाई दी। आहो ज्याची हो ओव्हर संपल्यान लावा आणि हा विकेट गेल्यावर। और ये अच्छा कट शॉट, अच्छी फील्डिंग वहां पर, खिलाड़ी मौजूद है, तीन तीन खिलाड़ी वहां पर लगाए हैं। जानते हैं ये बल्लेबाज की शॉट्स, और तीन खिलाड़ी यहाँ पर मौजूद। केदार जाधव की अगली गेंद, थोड़ा सा लंबा चलता हुआ ये ओवर, सूर्यवंशी सॉरी। ओ, और यहाँ पर मौका बन सकता है, और ये रिव्यू लिया है अंपायर द्वारा यहाँ पर। ये डिसीजन नॉट आउट का डिसीजन आएगा ये। थोड़ा अंदर गए थे शायद स्पीच के। लाइव देखा है भाई यहाँ पर, तो नॉट आउट रहेगा ये। कितनी बॉल झाली? एक ओव्हर झाला। ओव्हर की समाप्ति के बाद, दो ओवर के समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 22 रन, लगभग 11 का औसत चलता हुआ यहाँ पर।
100 मीटर का छक्का। क्या खूब बल्ला चला है इस खिलाड़ी ने। धुआधार हा गेला षटकार। आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार। बार और ये यहाँ पर 6 रन मिलते हुए सिद्धू थे खिलाड़ी। काफी बढ़िया डिसीजन दे रहे हैं बीडी बाउडन से 2 हाथ यहाँ पर खड़े करते हुए। माननीय अजय भाऊ बारसे खतरनाक षटकार। लगातार 3 छक्के यहाँ पर हैट्रिक। हा गेला षटकार। आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार। ये शेख जाबिर के बल्ले से निकलता हुआ शेख जाबिर ने काफी छक्के मारे आज। लगातार 3 छक्के यहाँ पर सरपंच 11 थोड़ी क्या गेंद थी इस बार कम किया पूर्वज नागानोडे ने। डीजे का आज कौतुक करावं तितकं कमी। खूप छान वाजवत आहेत आज पण थोडं ओर झाल्यावर वाजवा भाऊ। और ये 2 रन डिक्लेयर जोन में ओवर की समाप्ति। ओहोर संपली। हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली। और के समाप्ति के बाद 43 रनों का स्कोर हुआ है 43 रन। एक विकेट के नुकसान पर काफी बढ़िया क्रिकेट देखने को मिल रहा है आज इस ग्राउंड पर कैलाशवासी मारोद्रव मामा कानोड़े क्रीडांगन। 3 छक्के के लिए 100 रुपए का प्राइज आया रवि पाटिल पेराडे इनकी तरफ से। हो आया है ना। 3 छक्के मारे थे जावेद ने। यहाँ पर 100 रुपए का प्राइज जमा हुआ है यहाँ पर रवि पाटिल की तरफ से। काफी बढ़िया ये खिलाड़ी है जावेद। आप देखेंगे हरी पाटिल आए स्पेल लेकर। हर छक्के के लिए 100 रुपए। और एक बार ये प्लेट शॉट खेला पॉइंट की दिशा में धकेला गेंद को। देखना चाहेंगे रन कितने आते हैं और एक ही रन पर रोकेंगे यहाँ पर। अच्छी फील्डिंग अच्छा थ्रो। ये इसके बाद हर छक्के के लिए 100 रुपए का प्राइज रवि पाटिल की ओर से जाबेर के लिए। ये भाई क्रिस गेल जैसा खिलाड़ी है ये हरी पाटिल। काफी हंसी मजाक चलती है इनकी क्रिकेट में। और एक बार अच्छी गेंद यहाँ पर भाई क्या बांध के रखा है इस गेंदबाज ने। हरी पाटिल बड़ा नाम है क्रिकेट का। और जगदीश राठौड़ अच्छे बल्लेबाज है ये जगदीश राठौड़। जगदीश राठौड़ को अगर शॉट नहीं लग रहा है तो सिंगल निकाल के देना चाहिए जावेर के लिए। अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं जावेर। उन्होंने भी छक्का लगाया है जगदीश राठौड़। यहाँ पर थोड़ा सा कट शॉट है और ये विकेट यहाँ पर मिलता हुआ। क्या बढ़िया गेंदबाजी हरी पाटिल द्वारा। बचाव कीजिए।
हाँ हाँ, बोल दो पाटिल साहब। धरती ना होती तो आसमान ना होता दोस्तों, धरती ना होती तो आसमान ना होता, क्रिकेट ना होता तो विराट और अनुष्का की जोड़ी ना होती मित्रों। ये ऐसा क्रिकेट खेल है, सभी दीवाने रहते हैं इसके, बच्चे हो बूढ़े हो जवान हो सभी क्रिकेट के दीवाने, काफी दीवाने जुटे हैं आज इस ग्राउंड पर। हरी पाटिल ने काफी प्रभावित किया है अपनी गेंदबाजी से, हरी पाटिल काफी बड़ा नाम है ये क्रिकेट का। शेख जाबिर अच्छी बल्लेबाजी करते हुए इस मुकाबले में। तेरह गेंदों में 36 रन बनाकर खेल रहा है ये जावेद, शेख जावेद 0.1 नंबर का टी शर्ट पहने हुए, काफी बड़ा खिलाड़ी है ये जाबेर, शेख जाबेर। अब सोमनाथ आए, क्या बल्ला चलाया इन्होंने, क्या रफ्तार थी इस शॉट की, काफी रफ्तार तेज तर्रार ये फटका था सोमेश कानोड़े के बल्ले से निकलता हुआ। भाई ये बड़ी टीम है साकरे लायंस की, इस बार दबाव महसूस कर रहे हैं हरी पाटिल। दुम तड़क। अजय वर्ष अगली गेंद हरी पाटिल की सामना करेंगे सोमेश। अच्छी गेंद, अच्छा शॉट यहाँ पर लगातार बीएसएनएल चौका मिलता हुआ। प्राइज आया है सोमेश कानोड़े के लिए, हरी पाटिल के ओर में अगर छक्का मारेंगे तो 501 रुपए का प्राइज। कितनी झाली रन, रन 2 विकेट के नुकसान पर बने हैं। हरी पाटिल क्या करेंगे, 2 चौके खाए हैं, दबाव महसूस कर रहे हैं थोड़ा सा, देखेंगे अगली गेंद हरी पाटिल की। अच्छी वापसी यहाँ पर, कम बैक हरी पाटिल द्वारा, अपील जोरदार हुई है। यहाँ पर थोड़ा सा डिस्कस करेंगे दो अंपायर, हाँ, भीमा लोने लक्ष्मण सर। नॉट आउट रहेगा ये, अपील जोरदार था हरी पाटिल का। 4 ओवर के समाप्ति के बाद 52 रनों का स्कोर बना है 2 विकेट के नुकसान पर। शक्ती मध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा खेळ होऊन पाणी द्या ही भाऊ. पहा ओव्हर अंपायरला पाणी संपली। द्या थोडं. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर वाटर अविभाऊ काळे चलो वाटर ब्रेक, यांच्याकडून थोड़ा सा वाटर ब्रेक थोड़ा सा लिया जाएगा यहाँ पर, अंपायर ला पानी न्या भाऊ थोड़ा सा।
गेंदबाज शुभम देखेंगे, शुभम का सामना करेंगे शेख जाबिर। लंबा सा रन अप, काफी लंबा रन अप है इस गेंदबाज का, लगभग 20-22 कदमों का रन अप। जहीर खान जैसा रन अप, 96 नंबर की जर्सी पहने हुए ये गेंदबाज। देखेंगे जाबिर क्या करता है अगली गेंद पर। काफी छक्के लगाए हैं जाबिर ने। और यह जाबिर के बल्ले से निकलता हुआ शॉट देखना चाहेंगे। हरी पाटिल अच्छी फील्डिंग, ये खिलाड़ी बॉल छोड़ता नहीं है, अच्छे खिलाड़ियों की पहचान। सोमेश कानोड़े के लिए 501 रुपए का बड़ा प्राइज अजय बारसे की ओर से, 3 छक्के के ये लिए। जेंजिस को सारी चीजें फास्ट चाहिए छक्कों और की हर अगर काम के हैट्रिक बाद करेंगे रिवॉर्ड तो भी चाहिए। और 501 यही रुपए चीज का करके बड़ा प्राइज है नारी अजय बारसे की ओर से। और ये लगभग वही अंदाज में खेलते हुए वन बाउंस हाथ में आई गेंद, और ये 1 रन लेने में सफलता यहाँ पर। दूसरा लेने की प्रयास, लेकिन मना कर दिया। और ये अच्छा अपील, कोई असर नहीं अंपायर के ऊपर। ये अंपायर है ना अंबुजा सीमेंट के बने भाई, ये हिलते नहीं है। क्या बल्ला चला है शेख जाबिर। शेख जाबिर का मैं तो फैन बन गया भाई, काफी बड़े बड़े हिट देके इनके बल्ले से। अब नए गेंदबाज क्या करता है देखना चाहेंगे। अनंत राऊतची आपण कविता ऐकूत, मित्रत्वावर छान कविता अनंत राऊत यांची। अच्छा शॉट, ये गैप में धकेला गेंद को, देखना चाहेंगे रन कितने आते हैं। धीरे धीरे जा रही है गेंदा, डिक्लेयर जोन में 2 रन। व्यामध्ये गारव्या सारखा, मित्रवन व्यामध्ये गारव्या सारखा। आता दुसरा माणूस नाही। अच्छा शॉट, ये शेख जाबिर लगातार रन बनोड़ते हुए यहाँ पर बढ़िया फील्डिंग, क्या दहाड़ लगाई गेंद के ऊपर, चीते जैसी दहाड़ लगाते हुए ये फील्डिंग का मुजाहिरा। नजाकत भरा गेंद ये डिफेंड किया इस खिलाड़ी ने। ओव्हर की समाप्ती। मध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा खेळ होऊन 63. ही पहा ओहोर संपली। हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली। स्वामी सर आइएगा इधर।
हरी पाटिल आए हैं अपना स्पेल लेकर। आप देखेंगे हरी पाटिल उल्टा क्या पहने हुए गेंदबाजी करेंगे इस मुकाबले में। हरी पाटिल का सामना करेंगे जाबिर। अच्छी गेंद हरी पाटिल की। ये क्या चकमा दिया यहाँ पर भाई। सेठ बल्लेबाज को चकमा देना आसान नहीं होता क्रिकेट में। आंखें जमी हुई है, फुटबॉल जैसा गेंद दिख रहा है इस खिलाड़ी को। अजय स्वामी सर को मैं क्या खूब बल्ला चला है यहाँ पर। अच्छी शॉट थी, अच्छा फील्डिंग। अजय स्वामी मेरे सहयोगी मनीष जोली के रूप में कमेंट्री करेंगे। रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. खणखणीत षटकार आताच स्फोटक फलंदाज सोमेश यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. बघूया हा पुढचा चेंडू. यावेळी सुद्धा कुडत्या टप्प्याचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु थोडस मिसफील्ड, पण धाव मात्र मिळेल ती एकच. परत एकदा स्ट्राईक रोटेशन. सुंदर फटकेबाजी या दोन्ही फलंदाजाकडून पाहायला मिळते. स्ट्राईकवरच्या एका बाजूने शेख जाबेर आणि दुसऱ्या बाजूने सोमेश आपल्या संघाची धावसंख्या वाढवताना. यावेळी तेज गतीने टाकला चेंडू, मारलाय परंतु क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाही बॉल पर्यंत. बॉल जाईल सीमारेषा पार. गाठलाय आणि अर्धशतकी खेळी केली या क्रीडांगणावर. सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवून शेख जाबेर यांचं स्वागत करावं, अभिनंदन करावं. सुंदर फटकेबाजी, पहिल्यापासून टिकून आहेत क्रीजवर आणि आपल्या संघाची धावसंख्या वाढवताना. यावेळी स्लोअर गतीचा हा बॉल ब्लॉक मध्ये टाकण्याचा प्रयत्न परंतु चांगला खेळून काढलाय. आणि यावेळी सुद्धा मिसफील्ड. एक धाव ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी 2 धावा झाल्या या मिसफील्ड मुळे. सुंदर गोलंदाजी, तेवढा चांगला फटका या षटकाची. धावा 6 षटकांच्या समाप्तीनंतर साक्रे लॉयन्स या संघाची धावसंख्या झाली 77 धावा. सुंदर फलंदाजी या दोन्ही फलंदाजांकडून. शेख जाबेर यांनी आपला अर्धशतकाचा हा टप्पा पूर्ण केलाय, त्यांना चांगली साथ मिळत आहे. सोमेश यांची 12.83 12.83 च्या रन रेटने खेळताना संघ त्यांच्या दृष्टीने, फलंदाजीच्या दृष्टीने खूप चांगली होते. फलंदाजी, फटकेबाजी होते. बघूया हा शुभम गोलंदाजी मार्कवर. फटका उंचावला, एक क्षेत्ररक्षक खाली धावतोय. बघूया कॅच होईल का, परंतु थोडस मिसफील्ड, कॅच जज करू शकले नाही आणि पडले सुद्धा. आणि हा कॅच मिस झालाय. सोमेश या मोठ्या फलंदाजाला जीवनदान. मोठ्या फलंदाजाच्या झेल पकडणं, चांगलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे जर धावसंख्या रोखायची असेल तर. सोमेश सारखा एक फलंदाज आधीपासूनच या क्रीजवर टिकून फटकेबाजी करतोय आणि त्याचा झेल मात्र हा क्षेत्ररक्षक टिपू शकला नाही. बघूया या जीवनदानाचा सोमेश काय फायदा उचलतो आपल्या संघासाठी आपल्या फलंदाजीमधून.
यावेळी मारलाय, बॉल जातोय सीमा रेषा पार आणि मिळेल आणखी एक चौकार. सोमेश यांच्या बॅट मधून सुंदर फटकेबाजी. चौकार. परत एकदा शुभम गोलंदाजी मार्कवर. यावेळी चेंज ऑफ पेस, फटका फिरवला, क्षेत्ररक्षक धावतोय परंतु चेंडू जाईल सीमा रेषा पार आणि मेल आणखी एक षटकार. एक चौकारानंतर आणखी एक बॅक टू बॅक षटकार पाहायला मिळाला. सुंदर फटकेबाजी. डीजे सोमेश यांनी सुद्धा या षटकामध्ये फटकेबाजी. माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. यावेळी ब्लॉक मध्ये टाकलेला हा सुंदर चेंडू खेळून काढलाय तो स्टेटच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक हरी पाटील. धाव मात्र एकच मिळेल. सुंदर गोलंदाजी, चांगलं पुनरागमन गोलंदाज शुभम यांच्याकडून या चेंडूवर. ब्लॉक मध्ये टाकलेला हा चेंडू होता परंतु तेवढा सुंदर खेळून काढलाय सोमेश यांनी. धाव मात्र एक मिळेल. परत एकदा स्ट्राईक वर शेख जाबेर. यावेळी आकुर्ता टप्प्याचा चेंडू फटकावलाय. क्षेत्ररक्षक धावतोय परंतु रोखू शकणार नाही आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. हा खणखणीत चौकार. यावेळीच मात्र शेख जाबेर. बरोबर साक्री लॉयन्स संघाची धावसंख्या जाते ती 94 धावा. हे 7वं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज शुभम. या षटकाचा हा शेवटचा चेंडू. 94 धावा. 94. थोडं माग म्हणावं लागेल हे षटक कारण सुंदर फटकेबाजी केली ती या दोन्ही फलंदाजांनी. आपल्या संघाची धावसंख्या वाढवताना रन रेट मात्र या षटकामध्ये वाढताना दिसतंय. 13.76 रन प्रति ओव्हर हे रन रेट. बघूया हा शेवटचा चेंडू. शुभम. यावेळी थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला चेंडू परंतु बीट झाले क्षेत्ररक्षक तो पकडण्यासाठी आणि बॉल जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. ओव्हर संपली. सामना संपला. त्यानंतर धावसंख्या जाते साक्री लॉयन्स संघाची 96 धावा आणि विकेट मात्र गेल्या त्या केवळ 2. शेख जावेर आणि सोमेश कानोडे या 2 स्फोटक फलंदाजाची जोडी हे मैदान गाजवताना आणि आपल्या संघाची धावसंख्या वाढवताना या ठिकाणी जमलेल्या प्रेक्षकांचं सुंदर मनोरंजन. हा चांगला सामना. APL पर्व दुसरे. सुंदर सामने या पर्वात आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या दिवशीपासून हा एक 2 तुल्यबळ संघांमधला चांगल्या संघांमधला हा सामना. इंस्टॉल नाउ पे क्लिक करो और अभी नावाला सीखो ऐप स्वदेशी डाउनलोड कामगिरी करताना साक्री लॉयन्सचा हा संघ. गोलंदाजी मार्कवर. Hello, everyone.
केदार शेवटचं षटक. केदारचा हा चेंडू पहिलाच चेंडू फटकावला आहे, जाईल सीमारेषा पार आणि मिळेल 6 धावा आपल्या संघाला सोमेश कानोड यांच्या बॅटमधून. या शेवटच्या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवर यावेळी कुर्त्या टप्प्याचा चेंडू, परंतु दिशा मात्र वेगळी मिळाली. धावा मात्र सारख्या मिळाल्यात. 6 धावा. षटकार लॉंग ऑफच्या दिशेने फटकावलेला हा सुंदर षटकार. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट, अर्धापूर बायपास, प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. उमेश यांनी षटकार मारला, म्हणजे 3 चेंडू 3 षटकार मारले तर अजय भाऊ बारसे यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक सोमेश यांच्यासाठी जाहीर झाले. पहिल्या 2 चेंडू मध्ये 2 आक्रमक फटके सोमेश यांचे. वैयक्तिक 41 या धावसंख्येवर खेळताना सोमेश आणखी या सामन्याचे या इनिंगचे 4 चेंडू शिल्लक आहेत. बघूया काय करतो या 4 चेंडूवर फलंदाज सोमेश. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडस मिस झाले. बॅट मिडल झाले नाही. दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि प्रयत्न यशस्वी सुद्धा होतोय. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. गोलंदाजाचं पुनरागमन म्हणावं लागेल या चेंडूवर, कारण पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार बसल्यानंतर हा चेंडू सुंदर होता. धावा मिळाल्या त्या केवळ 2. आणखी 3 चेंडू मध्ये जर 3 षटकार मारले तर अजय भाऊ बारसे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आणखी सोमेश यांच्यासाठी. आणखी एक संधी. यावेळी मारलाय, परंतु क्षेत्ररक्षक धावते. बघूया चेंडू सीमारेषा पार. क्षेत्ररक्षक काही करू शकणार नाही. धावा मिळते आणखी 6 धावा. सुंदर फटकेबाजी. हा गेला षटकार. वैयक्तिक धावसंख्या धावा झाल्या त्या 116 धावा. 49 धावांवर खेळतोय सोमेश. चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक नाही. बॉल जातोय सीमारेषा पार आणि या चौकारासोबत सोमेश यांची अर्धशतकी खेळी पूर्ण. आपल्या संघासाठी खूप उत्कृष्ट फटकेबाजी. डीजे बघूया. शेवटचा चेंडू सुद्धा फटकावला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. धाव मात्र 1 मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बघूया धाव पूर्ण होईल का. आणि चांगलं क्षेत्ररक्षण. पंचांचा निर्णय थर्ड अंपायर करे. सुंदर फटकेबाजी या दोन्ही फलंदाजांकडून. दोघांनी आपली अर्धशतकी खेळी पूर्ण केली. आपल्या संघाची धावसंख्या वाढवली. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत शेख जुंपली. जावेद. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग, भोकर फाटा, प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. रवी पाटील यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक. शेख जावेद यांना विनंती कृपया समालोचन.
त्यांनी त्यात महत्वाचं योगदान सोमेश आणि शेख जाबेर यांचं सुंदर फटकेबाजी करून या ठिकाणी प्रेक्षकांची मने जिंकली, मनोरंजन केलं आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती 121 धावा. मालोने आणि सोनू कल्याणकर यांनी लवकरात लवकर ग्राउंडवर जायचे. जाबेर यांनी आपल्या संघासाठी आणि शेख जाबेर यांना 200 रुपयाचं पारितोषिक सुद्धा प्राप्त झाले. सुंदर निर्णय. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात हा संघ आला क्षेत्ररक्षणासाठी. 121 धावांचा मोठा डोंगर उभा केला आहे. तो सरपंच लेवून या संघासाठी 122 धावांचा पाठलाग करताना सलामीवर फलंदाजांची जोडी मैदानात दाखल होताना सोनू अटकोरे जोडी
सरपंच लेवण्या संघाची सोनू आटकोरे आणि मनोज जोगदंड. सोनू प्रतीक उर्फ सोनू आटकोरे चांगले फलंदाज, सलामीवीर फलंदाज, आपली खेळी करतात. तंत्रशुद्ध खेळीसाठी प्रसिद्ध आहेत सोनू. बघूया आज या 122 धावांच्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना आपल्या संघासाठी काय कामगिरी करू शकतात. विजयासाठी काय करू शकतात. पहिल्या चेंडूसाठी तयार, रेडी. पहिला चेंडू आकुरत्या टप्प्याचा, सोनूने फटकावलाय तो पॉइंटच्या दिशेने आणि चेंडू जाईल सीमारेषा पार, मिळेल तो चौकार. पहिल्या चेंडूवर आक्रमकता प्रतीक उर्फ सोनू यांच्या बॅट मधून. डीजे टार्गेट गाठायचंय, त्या दृष्टिकोनातून हा पहिला चांगला फटका खेळला. पहिल्या चेंडूवर 4 धावा मिळवल्या प्रतीक यांनी आपल्या संघासाठी. उत्कृष्ट सुरुवात म्हणावी लागेल पहिल्या चेंडूवर. परत एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र सुंदर चेंडू ब्लॉक मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आणि सुंदर कॅच त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षकाकडून पंचांचा निर्णय आउट. या दुसऱ्या चेंडूवर सोनू यांना मात्र आपली विकेट गमवावी लागेल. चांगली सुरुवात करणारा हा खेळाडू या चेंडूवर मात्र अपयशी ठरलाय फटका खेळण्यासाठी. त्या ठिकाणी आपल्या संघाला एक सफलता मिळवून दिली आहे. चांगले फलंदाज प्रतीक यांच्या रूपाने. आता फलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी सरपंच इलेव्हन या संघाकडून नवीन फलंदाज केदार सूर्यवंशी. चांगलं पुनरागमन गोलंदाज अनिल पाटील यांच्याकडून. पहिल्या षटकामध्ये अडचणीत टाकण्याचा प्रयत्न. बघूया नवीन फलंदाज काय करू शकतात. यावेळी फटका मारला, एक क्षेत्ररक्षक बराच दूर धावत होते. बघूया काय करू शकतो, परंतु थोडासे असफल. चेंडू जाईल सीमारेषा पार आणि हा मिळालेला दुसरा चौकार सरपंच इलेव्हन या संघाला. डीजे पहिल्या 3 चेंडूमध्ये दोन्ही संघांचं पुनरागमन होताना पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर विकेट. परत एकदा पुनरागमन फलंदाजी करणाऱ्या संघाचं आणि मिळवलाय चौकार तिसऱ्या चेंडूवर. 8 धावा, 1 विकेट आणि हे पहिलंच षटक. यावेळी आकुरत्या टप्प्याचा चेंडू पटकावलाय तो स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक धावतोय, 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा यशस्वी करतील हे दोन्ही फलंदाज. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. थोडासा हा लेंथ मागे ओढलेला चेंडू, परंतु फटका मारला होता.
यावेळी थोडासा ऑफस्टमच्या बाहेर असणारा हा चेंडू आणि बीट झालेत. मोठा फटका खेळू देण्यास किंवा कुठली धाव काढू देण्यास हा चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू आणि या पहिल्या षटकाचा हा शेवटचा चेंडू कर्णधार अनिल साबळे यांच्याकडून. यावेळी फटका घेण्याचा प्रयत्न परंतु बॅटची कडा लागली. कुठलीही धाव मिळणार नाही. दुसरा एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू. या चेंडू नंतर या पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या झाली हवा 10 आल्यात मात्र एक विकेट सुद्धा मिळालाय. दोन्ही संघांचं चांगलं पुनरागमन या पहिल्या षटकामध्ये. खूप सुंदर होणार आहे सामना. इंटरेस्टिंग सामना. तसं तर या पर्वामधल्या प्रत्येक सामना इंटरेस्टिंग होतोय. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात फलंदाज आणि गोलंदाज दोघे यशस्वी होतात. चांगले सामने आतापर्यंत पाहायला मिळालेले आहेत आणि हा त्याच प्रकारचा या दिवसातला हा दुसरा सामना. दाखवून दिली होती या मागच्या इनिंग मध्ये. बघूया गोलंदाजीमधून काय करू शकतात आपल्या संघांसाठी. यावेळी आकुडत्या टप्प्याचा चेंडू फटकावण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक सोमेश त्या ठिकाणी आणि सुंदर हा झेल. कुठलीही चूक करणार नाहीत हा झेल पकडण्यासाठी आणि या संघाला बसला दुसरा झटका. दुसरा झटका. केवळ दुसऱ्या षटकात मोठी धावसंख्या उभारण्यासाठी हा मैदानात उतरलेला संघ परंतु या 2 षटकामध्ये 2 विकेट सुद्धा गमावून बसलाय. आता गरज आहे ती मोठी खेळी करण्याची आणि फलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी यावेळी स्वतः कर्णधार हरी पाटील मैदानात उतरत आहेत. कालच्या सामन्यामध्ये खूप सुंदर खेळी केली होती आपल्या संघासाठी आणि सामनावीराचा सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता. संघाची धावसंख्या खूप मोठी केली होती. बघूया आज तीच खेळी कर्णधार हरी पाटील मधून या सामन्यामध्ये पाहायला मिळेल का. चांगली गोलंदाजी सुरुवात. गोलंदाज शेख जाबेर. चांगली फलंदाजी त्याचप्रमाणे चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली या पहिल्या चेंडूवर. हा हरी यांच्यासाठी घोषांकित क्षेत्रामध्ये धावा मिळतील त्या 2. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु योग्य बॉल मिडल झाला नाही. टायमिंग जुळला नाही आणि धावा मात्र 2 मिळतील. थोड्याशा युनिक प्रकारचं आपल्याला फील्ड पोझिशन पाहायला मिळते या षटकामध्ये कर्णधार हरी पाटील यांच्यासाठी. क्षेत्ररक्षक परत तयार त्या ठिकाणी. या टुर्नामेंट मध्ये हे पहिलंच क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते त्या पॉइंट वरच. हॅलो फटका हरी पाटील यांच्या बॅट मधून यावेळी मात्र पाहायला मिळाला आणि बॉल जाईल तो सीमारेषा पार. षटकार सुरुवात. आखुडत्या टप्प्यात चेंडू आखुडत्या टप्प्याचा चेंडू होता परंतु फलंदाजाने
चांगला फायदा उचलला त्याचा आणि फटकावला तो षटकारासाठी. बघूया आणखी एकदा. ती सुद्धा आखुडत्या टप्प्याचा चेंडू आणि फटकाही तेवढाच मोठा, परंतु हा चेंडू जाईल घोषांकित क्षेत्रामध्ये. पंचांचा निर्णय 2 धावा. सुंदर फटकेबाजी. हॅलो, कर्णधार हरी पाटील. सुंदर सुरुवात आपल्यासाठी सुद्धा आणि आपल्या संघासाठी सुद्धा मागच्या 2 चेंडूवर पाहायला मिळाली. उत्कृष्ट असे फटके लगावलेत. संघाची धावसंख्या वाढवताना, कारण पहिल्या 2 षटकामध्ये 2 महत्वाचे विकेट गमावलेत. जबाबदारी आपल्या संघाला जिंकवण्याची, एक कर्णधारी खेळी करण्याची जबाब. हॅलो, परत एकदा स्ट्राईकवर कर्णधार हरी पाटील. मोठा खेळाडू, सामना बदलण्याची ताकद ठेवणारा खेळाडू. यावेळी सुद्धा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न हलकसा अपील केले जाते यष्टीरक्षकाकडून, परंतु यावेळी मात्र हा वाईट. लेग स्टंपला मिस करणारा हा चेंडू. पंचांचा निर्णय वाईट. एक अतिरिक्त धाव मिळेल ती सरपंच 11 या संघाला या वाईटच्या स्वरूपात. फटका हॅलो. खेळायचा होता. यावेळी बॉल उंचावला. यष्टीरक्षक धावत जातोय. बघूया कॅच होईल का. आणि परत दोघांचं थोडं मिसकम्युनिकेशन, चांगली कॉलिंग झाली नाही आणि हा कॅच सुटलाय तो या मोठ्या फलंदाजाचा हरी पाटील. हा मॅचचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो का, कारण हा मोठा खेळाडू आहे. मोठ्या खेळाडूचा झेल पकडणं हे या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी गरजेचं होतं, परंतु यावेळी मात्र चुकलेत आणि आक्रमक असणाऱ्या कर्णधार हरी पाटील यांचा झेल मात्र सोडलाय. त्यांना मिळाले जीवनदान या त्यांच्या तिसऱ्या चेंडूवर. थोडस मिसफिल्ड कॉलिंग करावी लागेल. क्षेत्ररक्षण सुंदर करावं लागेल, कारण समोरचे फलंदाज त्याच ताकदीचे, सामना फिरवू शकणाऱ्या ताकदीचे फलंदाज, त्याप्रमाणे आपल्याला आपलं फील्ड सजवावं लागेल, क्षेत्ररक्षण करावं लागेल. हा या षटकाचा हा शेवटचा चेंडू. शेख जाबीर. फुलटॉस आणि फुलटॉसला काही माफी न देता फटकावलाय. बॉल जाईल वन बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर या संघाची धावसंख्या 26 धावा. सुंदर फटकेबाजी, चांगलं रन रेट मेंटेन केले या पहिल्या 2 षटकांमध्ये फलंदाजांनी 2 विकेटच्या बदल्यात, आणि हा सामना जिंकण्याच्या दिशेने आगेकूच करताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज. डीजे
भारी ठरेल. या सिच्युएशनला काही सांगता न येण्यासारखी सिच्युएशन, कारण 2 विकेट गेलेत परंतु धावा मात्र चांगल्या मिळवल्यात आणि मोठ्या दमाचे फलंदाज हरी पाटील अजून एकदा स्ट्राईकवर. धावसंख्या आहे 26 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. बघूयात हरी पाटील क्षमता आहे यांच्याकडे. काँग्रेस सकाळी फोन नाही उचलला. सागरे लायन्सनं खूप मोठा पहाड तू विचारत उभा होतास केला ना, होता तुझा आणि कोणाचा फोन त्याच बरोबरीने फलंदाजी होताना दिसते या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्कवर यावेळेस सोमेश गोलंदाजी धुरा सांभाळतोय. ज्याप्रमाणे फटकेबाजी केली होती त्याप्रमाणे गोलंदाजी करू शकतो का बघूया. हा चेंडू थोडा कुडत्या टप्प्याचा मागच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न होता परंतु मिडल झाला नाही. परंतु चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. धावा मात्र 2 मिळतील या चेंडूवर. बेस्ट वर्सेस बेस्ट या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर सोमेश कानवडे आणि फलंदाजी मार्कवर हरी पाटील. यावेळी सुंदर चेंडू ब्लॉक मध्ये टाकलेला. एक धावेचा दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघूया यशस्वी होतील का, आणि दुसऱ्या धावेसाठी सुद्धा यशस्वी होतील. खूप सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स. चांगली कॉलिंग या दोन्ही फलंदाजांची. सुंदर चेंडू टाकला होता सोमेश यांनी. ज्या चेंडूचा मोठा फटका खेळण्यास अपयशी ठरवलं फलंदाज हरी पाटील यांना. एलिव्हेशन भेटू शकलं नाही त्या चेंडूवर मोठा फटका खेळण्यास, परंतु 2 धावा मात्र काढण्यास मिळवण्यास यशस्वी झालेत फलंदाज. यावेळी आखुडत्या टप्प्याचा चेंडू आणि अंपायरचा निर्णय नो बॉलचा या ठिकाणी येतोय, कारण क्षेत्ररक्षक एक बाहेर होता असं त्यांच्या निदर्शनास आले आणि नो बॉल दिलेला आहे. त्या ठिकाणच्या क्षेत्ररक्षाच्या बाजूने कॅमेरा नाही, कृपया तिकडचे चेक केला जाऊ शकत नाही. त्यामुळे अंपायरचा जो डिसिजन असेल, निर्णय असेल, तो अंतिम असेल.
फायदा घेऊ शकतात. चांगली संधी मिळाली. मोठी धावसंख्या करताना फटकेबाजी करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी मिळालेला हा सुंदर एक चान्स. आकृत्या टप्प्याचा चेंडू मारलाय, परंतु या फ्रीडचा म्हणावा तेवढा फायदा घेऊ शकले नाहीत. धाव मात्र एकच मिळेल आणि कॅमेरामॅन यांचं खूप कौतुक, कारण मैदानाच्या चारी बाजूनी कॅमेऱ्याची नजर, प्रत्येक क्षेत्ररक्षकावर नजर. पट्टीच्या थोडं सुद्धा बाहेर असले तरी इकडे निदर्शनास येते. एक यांच्याकडून आपल्या गोलंदाजीद्वारे संख्या मात्र वाढवताना चांगला प्रयत्न आणि त्या प्रयत्नात यशस्वी सुद्धा हे दोन्ही फलंदाज. फुल टॉस मारलाय कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचू शकणार नाही. हा चेंडू सुद्धा जाईल सीमारेषा पार, मिळून देईल एक खणखणीत चौकार. डीजे कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट म्हटल्याप्रमाणे हरी पाटील यांची फटकेबाजी पाहायला मिळते. यावेळी सुद्धा लेग स्टंप मिस करणारा चेंडू आणि बॉल जाईल तो सरळ 3 एसटी मध्ये आणि हा बोल्ड. हरी पाटील यांना मात्र यावेळी विकेट गमवावी लागेल. यावेळी पुनरागमन केले ते शेख जावेर यांनी. सुंदर गोलंदाज शेख जाबेर. फटकेबाजी होत होती, परंतु गोलंदाजाने मात्र हार मानली नाही. योग्य टप्प्यावर नियोजनबद्ध हा गोलंदाजीचा कार्यक्रम. विकेट मिळवलाय तो मोठ्या फलंदाजाचा. आक्रमक स्वरूपात खेळणारे हरी पाटील यांना मात्र तंबूकडे परतावं लागेल. हा बसलेला तिसरा झटका सरपंच इलेव्हन संघाला. धावसंख्या 56 धावा. या तिसऱ्या षटकाचा हा शेवटचा चेंडू. हे षटक मात्र फलंदाजी मार्कवर आता येत आहेत अक्षय केशवार आपल्या फलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी. हा शेवटचा चेंडू जाबेर यांचा अक्षय यांच्यासाठी. पहिला चेंडू अक्षयने फटकावलाय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी एकच धाव मिळेल. या षटकाच्या समाप्तीनंतर, या चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर सरपंच इलेव्हन संघाची धावसंख्या होते 57 धावा, 3 विकेट्स. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर. 4 षटकांच्या समाप्तीनंतर हा ड्रिंक्स ब्रेक संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली.
फलंदाज मोठी फटके खेळताना त्याच वेळी गोलंदाज मात्र विकेट मिळवताना सुंदर हा सामना या ठिकाणी रंगलेला पाहायला मिळतो या दोन्ही तुल्यबळ संघांमध्ये. गोलंदाजी मार्कवर या संघाचे कर्णधार अनिल साबळे परत एकदा आपलं दुसरं षटक घेऊन आणि स्ट्राईकवर राहतील ते अक्षय. अजून खूप मोठी धावसंख्या जमवायची आहे, धावा वाढवायच्या जिंकण्यासाठी. अर्धी इनिंग संपलेली आहे. हे साखरे 11 चांगलं पुनरागमन गोलंदाजांद्वारे. बघूया हा चेंडू. हा पटलेला चेंडू हा कुडत्या टप्प्याचा ऑफ स्टंपला बराच मिस करणारा आणि पंचांचा निर्णय वाईट. एक अतिरिक्त धाव मिळेल. थोडासा फलंदाजांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी गोलंदाजांकडून, परंतु पहिल्या चेंडूमध्ये मात्र थोडं अपयशी झालेत. बघूया हा ब्लॉक मध्ये टाकला. सुंदर चेंडू खेळून काढलाय तो पुढच्या दिशेने. एकच धाव मिळेल. सुंदर चेंडू कर्णधार अनिल पाटील यांच्याकडून. स्ट्राईकवर परत एकदा केदार. तेवीस चेंडू मध्ये गरज आहे 63 धावांची सरपंच इलेव्हन संघाला. फटका केदारचा, परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षक खाली आणि कुठलीही चूक करणार नाही आणि हा आणखी एक मिळालेला विकेट केदार यांच्या रूपाने. आणखी एक झटका बसलाय तो सरपंच इलेव्हन संघाला. डीजे आता मात्र चांगलं पुनरागमन करताना साखरे लॉयन्सचा संघ. मोठे फटकेबाजी खेळू न देता विकेट मात्र मिळवत आहेत बॅक टू बॅक. आणि आपल्या प्लेयर्स मध्ये, खेळाडूंमध्ये एक नवीन जोश निर्माण केला आहे गोलंदाजांनी. आपल्या गोलंदाजीमधून हा सामना जिंकण्याच्या दिशेने आगीकूच करताना, परंतु बघूया आणखी फलंदाज बाकी आहेत. बॅट्समन नेम सचिन फलंदाजीसाठी. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न, हलकासा अपील, परंतु अंपायर इंटरेस्टेड नाहीत. हा निर्धाव स्वरूपाचा चेंडू जातोय तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. सुंदर गोलंदाजी कर्णधार अनिल पाटील. फुल टॉस, फटका फिरवलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि चेंडू चांगला कलेक्ट करतील. केवळ एकच धाव मिळेल या चेंडूवर. आतापर्यंत पाहिलं होतं की सरपंच इलेव्हन संघाचे कर्णधार हरी पाटील एक कर्णधाराची इनिंग खेळत होते, आपल्या टीमला लीड करत होते, परंतु यावेळी पुनरागमन केले ते साखरी लॉयन या संघाच्या कर्णधार अनिल साबळे यांनी. विकेट मिळवत आणि धावांच्या गतीवर रोख लावत. यावेळी सुद्धा चांगला चेंडू आणि अपील, परंतु अंपायर इंटरेस्टेड नाहीत. योग्य वेळेत फलंदाज क्रीज मध्येच. सुंदर हा सुद्धा एक चेंडू. या षटकामध्ये मात्र अजून तरी कुठला मोठा फटका पाहायला मिळालेला नाही फलंदाजांकडून. चांगलं बांधून ठेवलंय फलंदाज झगडताना धावांसाठी. शेवटचा चेंडू या षटकाचा. खूप यशस्वी षटक म्हणावं लागेल आतापर्यंत या इनिंग मध्ये, आणि ते सुद्धा कर्णधाराकडून. शेवटचा चेंडू पटकावला मिड विकेटच्या दिशेने, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक, परंतु काही करणार नाही. चेंडू जाईल शेवटच्या चेंडूवर सीमारेषा पार आणि मिळवून देईल 4 धावा. या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 64 धावा, 5 ओव्हर्स आणि 4 विकेट्स. डीजे
कुठलाही फटका नाही येऊ देता विकेट मात्र मिळवल्यात आणि धावांच्या गतीवर सुद्धा रोख लावण्यात यशस्वी ठरलेत. 5 षटकांचा हा सामना आतापर्यंत पूर्ण झाला आहे. गरज आहे ती 18 चेंडूमध्ये 58 धावा काढण्याची. तसं पाहता चेसेबल टार्गेट, परंतु बघूया फलंदाज काय करू शकतात. चांगल्या ताकदीचे फलंदाज अजून सुद्धा क्रीज मध्ये. यावेळी गोलंदाजी मार्कवर परत एकदा सोमेश आपलं दुसरं षटक घेऊन स्ट्राईक वर राहतील ते सचिन. सामन्याच्या दृष्टीने हे षटक खूप महत्वाचं आहे. बघूया या षटकामध्ये धावा मिळतील की विकेट जातील. पहिला चेंडू थोडासा लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा, पंचांचा निर्णय वाईटचा, दिशा चुकलेला हा चेंडू आणि वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव मिळेल सरपंच 11 संघाला. यावेळी मात्र लेंग बदलली बॉलची. तेज तरार गतीने जाणार हा चेंडू हिट करेल तो फलंदाजाच्या बॉडीवर. धाव मात्र या चेंडूवर मिळणार नाही. हा एक निर्धाव स्वरूपाचा या षटकाचा पहिला चेंडू, सुंदर चेंडू. पहिला वाईड होता, परंतु या चेंडूवर मात्र पुनरागमन केले, कुठलीही धाव मिळणार नाही. यावेळी स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु हा लेंथ समजू शकले नाही या चेंडूची, फक्त बीट केलाय. धाव मात्र एक मिळेल. स्ट्राईक रोटेशन परत एकदा स्ट्राईक वर दिसतील अक्षय केशवार. आपण पूर्वी म्हणल्याप्रमाणे हा सामना डिसाइड करणार, सामन्याचा निर्णय फिरवणार हे षटक असेल. या षटकात जिंकण्याचा असेल, आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर मोठी फटकेबाजी करावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. यावेळी मात्र फलंदाजांनी काही समजायच्या चेंडू जाऊन टेकतोय तो तिन्ही त्रिफळ्यांवर आणि हा आणखी एक विकेट बोल्ड स्वरूपात अक्षय केशवर यांचा. सुंदर विजय. संघाची धावसंख्या वाढवण्याचा त्यांच्या समोर एक मोठा हा टास्क आहे. आपलं अस्तित्व या सामन्यामध्ये टिकून ठेवायचं असेल. पूर्वाजी अण्णा कानोडे यांनी जर षटकार मारला तर गजू पाटील मुळे यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे ये जेंजिस को पूर्वाजी अण्णा यांच्यासाठी. गोलंदाजी मार्कवर सोमेश आणि स्ट्राइक घेतील ते पूर्वाजी अण्णा. याच षटकामध्ये पूर्वाजी अण्णा जर यांनी षटकार मारले सोमेशच्या गोलंदाजीवर तर गजू पाटील यांच्याकडून 501 रुपयाचं हे पारितोषिक जाहीर झालेलं आहे. दोघांचे फॅन्स या ठिकाणी चेअर करताना ब्रदर वर्सेस ब्रदर, भाऊ विरुद्ध भाऊ या षटकामध्ये पाहायला मिळतात या सामन्यामध्ये. पहिला चेंडू ब्लॉक मध्ये सुंदर चेंडू टाकला होता, परंतु पूर्वाजी अण्णा यांचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि बॉल जातोय थोडंसं मिसफील्ड दोषांकी क्षेत्रामध्ये. धावा मिळतील त्या 2 कलेक्ट करू शकले नाही योग्य रीतीने त्या ठिकाणचे क्षेत्ररक्षक आणि या फ्रीच्या 2 धावा मिळाल्या सरपंच 11 या संघाला. ही रायव्हलरी या षटकामध्ये पाहायला मिळते. दोन्ही खेळाडूंचे फॅन्स या ग्राउंडच्या चारी बाजूंनी. हा थोडासा आपटून टाकलेला बॉल मारलाय तो स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव मिळवली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही, केवळ एक धाव मिळेल या चेंडूवर. परत एकदा स्ट्राईकवर सचिन. मागच्या षटकामधून पाहायला आपल्याला मिळाले की दोन्ही गोलंदाजांनी चांगले पुनरागमन केले, मोठे फटके मारू देण्यास अपयशी केले फलंदाजांना आणि या सामन्यामध्ये
आपलं सुंदर पुनरागमन करताना विजयाच्या दिशेने वाटचाल करताना हा साक्री लॉयन्स हा संघ या षटकाचा हा शेवटचा चेंडू. अजूनही धावा पाहिजे त्या 13 चेंडूवर 53 धावा. शेवटचा चेंडू या षटकाचा. यावेळी कट करण्याचा प्रयत्न परंतु तेवढा असते तर चेंडू जाऊन पोहोचतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि या षटकाची समाप्ती. धावसंख्या होती ती 69 धावा, 5 विकेट. डीजे शक्तिशाली संघां चेंडूंचा खेळ होऊनी ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. कॅमेरा आहे त्या बोर्डला कोणी खाली कृपया धक्का लावू नये. कॅमेरा हलत आहे, थोडासा व्ह्यू बिघडत आहे. तिथे बसलेल्या प्रेक्षकांना विनंती आहे. पहिला चेंडू फटकावला अण्णा, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी खूप सुंदर क्षेत्ररक्षण. धावा मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेसाठी अपयशी ठरले. दुसरी धाव मिळू शकणार नाही, केवळ एक धाव मिळू शकेल आणि विकेट मात्र मिळाला आहे. या ठिकाणी थर्ड अंपायर यांच्याकडे हा डिसिजन बाउंड्री चेक करण्यासाठी होतोय. थर्ड अंपायर यांच्याकडून बघूया. क्षेत्ररक्षण केलं होतं सुंदर, परंतु थोडासा क्षेत्ररक्षकाचा पाय बाउंड्री मध्ये होता की बाहेर होता हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. बघूया या ठिकाणी थर्ड अंपायर यांच्याकडून चेक केलं जाते. फेअर फेअर डिलिव्हरी होती आणि फेअर फिल्डिंग होती. कुठल्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही क्षेत्ररक्षकाचा बाउंड्री सोबत आणि हा विकेट मिळेल. धाव मात्र केवळ एक मिळेल आणि गोलंदाजी मार्कवर पाहतोय आपण अभि. फटका सुंदर होता पहिल्या चेंडूवर. दुसरा चेंडू यावेळी मात्र दिशा निवडली ती मिड विकेटची. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघूया पूर्ण होईल का, आणि यावेळी सुद्धा यशस्वी ठरलेत हा विकेट घेण्यासाठी. यावेळी मात्र पूर्वाचे अण्णा कानोडे यांना आपली विकेट गमवावी लागेल. दुसऱ्या धावेचा हा प्रयत्न होता, मात्र एकच धाव मिळाली आणि विकेट सुद्धा गमवलाय. डीजे एकाहत्तर धावा 7 विकेट. जिंकण्यासाठी गरज आहे ती 10 चेंडू मध्ये 51 धावांची. फलंदाजीसाठी नवीन फलंदाज सिद्धू भुसे. हे 7वं षटक प्रगतीपथावर. 2 चेंडू मध्ये 2 रनआउट आपल्याला बॅक टू बॅक पाहायला मिळाले. खूप सुंदर क्षेत्ररक्षणाचा नमुना या क्षेत्ररक्षकांकडून. फुलटॉस आणि फायदा मात्र उचलू शकले नाहीत. स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु मिस झालेत.
सुंदर गोलंदाजी या गोलंदाजाकडून. यावेळी सुद्धा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि रनआउटचा चान्स. यावेळी सुद्धा या षटकामध्ये आलेला हा तिसरा रनआउट. डीजे संघ मालक ओनर प्रसाद पाटील हे षटक गाजवले ते क्षेत्ररक्षकांनी, कारण 3 रनआउट मिळवण्यास यशस्वी ठरले क्षेत्ररक्षक. सुंदर क्षेत्ररक्षण. यावेळी सुद्धा चांगला चेंडू, परंतु लेग स्टंपला हा मिस करणारा चेंडू. पंचांचा निर्णय वाईडचा. एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल या चेंडूवर. 4 चेंडू या षटकाचे. 2 चेंडू शिल्लक आहेत आणखी. 8 चेंडूंमध्ये गरज आहे ती 49 धावांची. सरपंच 11. फटका मारलाय चांगला सुंदर फटका आणि जातोय सीमारेषा पार. मिळेल तो षटकार. खूप वेळानंतर आलेली ही बाउंड्री षटकाराच्या रूपात. डीजे शेवटचा चेंडू पाहूया या षटकाचा. चांगला फटका खेळला होता श्याम कापसे यांनी. स्टेटच्या दिशेने मारलेला सुंदर हा षटकार. बऱ्याच वेळानंतर बाउंड्री आली नव्हती, पण यावेळी मात्र यशस्वी ठरले होते. बघूया शेवटचा. यावेळी सुद्धा ब्लॉक मध्ये टाकण्याचा प्रयत्न आणि त्याच दिशेने मारलाय, परंतु हा ग्राउंड शॉट. धाव मात्र एकच मिळेल या शेवटच्या चेंडूवर. या 7 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 80 धावा. 8 विकेट. हे शेवटचं षटक. डीजे चेंडू मध्ये गरज आहे 42 धावांची. चांगलं लागेल क्षेत्ररक्षकांचं त्याचबरोबर गोलंदाजांचं. पहिला चेंडू फटकावलाय. फटका फसलाय. यष्टीरक्षक धावत येतो आणि कुठलीही चूक करणार नाही. सुंदर असा कॅच. या बसलेला 9वा झटका सरपंच 11 या संघाला शेवटच्या षटकामध्ये. डीजे आणि टायगर 11 दोन्ही संघाचे संघनायक. फलंदाजीसाठी नवीन फलंदाज शुभम लखे. हा शेवटचा विकेट या संघाचा.
42 धावा 5 चेंडू. फुलटॉस मोठा फटका मात्र खेळू शकले नाही त्या ठिकाणी. चांगल्या ठिकाणी हा फिल्डर प्लेस केलाय. कुठलीही धाव मिळणार नाही. निर्धाव स्वरूपाचा आणखी एक चेंडू. शेवटचा षटक हा प्रगती पथावर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु ऑफ स्टंप लावरच मिस करून बाहेर जाणार हा चेंडू. पंचांचा निर्णय वाईटचा. एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल सरपंच इलेव्हन या संघाला. परंतु आणखी 4 चेंडू मध्ये 41 धावा. यावेळी आदळलेला चेंडू मारलाय. क्षेत्ररक्षक धावतोय परंतु बघू आणि यावेळी मात्र चूक करणार नाही. आणि हा शेवटचा झटका. अशा प्रकारे 81 धावांवर ऑल आउट करण्यास यशस्वी झाले साक्री लॉयन्स या संघाचे गोलंदाज. आणि हा सामना जिंकलाय साक्री लॉयन्स या संघाने. डीजे विनंती की त्यांनी कृपया समालोचन कक्षाकडे आपलं हे पारितोषिक नेण्यासाठी यावं. सुंदर फटकेबाजी सोमेश कानोडे.